मुख्यमंत्री जेव्हा नव्हतो तरी सुद्धा योगेश कदम यांच्या मतदारसंघात महाडमध्ये, चिपळूणमध्ये, ज्या ज्या ठिकाणी कोल्हापूर, सांगली महापूर आला तिथं पहिला एकनाथ शिंदे पोहोचला. घरी बसून उंटावरून शेळ्या हाकणारा हा एकनाथ शिंदे नाही, हा सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा हा एकनाथ शिंदे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज या कोकणचा विकास आवश्यक आहे. खरं म्हणजे राजकारण होत राहील. आज राजकीय जे काही भाषणं जे लोक करतायत, जनसंवाद यात्रा काढतायत, जर सर्वसामान्य शिवसैनिकाशी, आमदाराशी, खासदाराशी संवाद ठेवला असता तर आता जनसंवाद यात्रा काढण्याची आवश्यकता लागली नसती. आणि म्हणून मी जास्त राजकीय बोलणार नाही, परंतु आपल्याला एवढंच सांगतो, रामदासबाईंनी जे काही या ठिकाणी आपल्या भाषणातून त्यांनी व्यथा आणि वेदना व्यक्त केल्या ही वस्तुस्थिती आहे. आज आम्हाला का निर्णय घ्यावा लागला, कशासाठी हा निर्णय घेतला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आज अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि आम्ही घेतलेला निर्णय बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा निर्णय, बाळासाहेबांची भूमिका पुढे नेण्याचा निर्णय. आज महायुतीमध्ये आपण निवडून आल्या, युती शिवसेना भाजपा युतीमध्ये आपण निवडून आलो. सरकार शिवसेना भाजपा युतीचं व्हायला पाहिजे होतं, परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार, भूमिका या सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार स्थापन करण्याची आवश्यकता होती, पण दुर्दैवाने ते झालं नाही. तरी सुद्धा रामदासबाई काय, मी काय, योगेश काय, उदय सामंत काय आम्ही काम करत होतो. परंतु जेव्हा शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं, शिवसेनेच्या आमदारांचं खच्चीकरण होऊ लागलं, खासदारांचं खच्चीकरण होऊ लागलं, शिवसेना प्रमुखांनी आपल्याला सांगितलंय अन्यायाविरुद्ध पेटून उठा, अन्याय सहन करू नका. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे मधला बाळासाहेबांचा शिवसैनिक जागृत झाला आणि 1.5 वर्षापूर्वी या महाराष्ट्रातल्या जनतेला जे पाहिजे होतं ते आम्ही केलं. आज मी आपल्याला एवढंच सांगतो, हे राज्य मी आणि देवेंद्रजी जेव्हा दोघांनी शपथ घेतली, पहिली कॅबिनेट रामदासबाईंना माहीत आहे, शपथ घेतल्यानंतर कॅबिनेट असते, त्या कॅबिनेटचा निर्णय आपण पहा. पहिल्या दिवशी दोघंच असताना देखील या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, माता भगिनींसाठी आम्ही निर्णय घेण्याची सुरुवात केली. रामदासभाई नेहमी सांगायचे, सगळं वाहून जाणारं पाणी समुद्राला ते अडवलं पाहिजे, त्यावर आपलं सरकार काम करतंय. आज 50 कॅबिनेट झाले असतील, पण 500 निर्णय आपल्या सरकारने घेतले. शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, युवा, ज्येष्ठ कुठलाही वर्ग आम्ही बाकी ठेवला नाही. या राज्यामध्ये राज्यकर्त्यांच्या हिताचा एकही निर्णय आम्ही घेतला नाही. जे निर्णय घेतले ते सर्वसामान्यांच्या हिताचे, सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे यासाठी निर्णय घेतले. आज मला सांगायला अभिमान वाटतो, महिला भगिनी इकडे आहेत, महिला भगिनींसाठी अनेक निर्णय, महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण जाहीर केलं. 50% ST मध्ये सवलत दिली, लेक लाडकी लखपती ही योजना आपण सुरू केली, महिला बचत गटाचं अनुदान आपण डबल केलं. आणि मोदी साहेबांच्या सभेला नव्या मुंबईमध्ये 1 लाख महिला भगिनी तिथे उपस्थित झाल्या होत्या. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून अनेक निर्णय आपण घेतोय. अनेक निर्णय घेत असताना सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून आपण काम करतोय. आज कुठलं क्षेत्र आपण जर विचार केला तर कुठलंही क्षेत्र आपण सोडलं नाही. शिक्षण असू द्या, आरोग्य असू द्या, पर्यटन असू द्या, त्या ठिकाणी उद्योग असू द्या, रोजगार असू द्या, शेतकरी असू द्या, अनेक निर्णय आपण लोकहिताचे. उदय सामंत इकडे आहेत. या राज्यामध्ये उद्योग पळाले असं जे बोंबा मारत होते, मला सांगा गेल्या 1.5-2 वर्षामध्ये या एकनाथ शिंदेनी जेव्हा दावोसला मी गेलो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये, स्वित्झर्लंड मध्ये
5 लाख कोटीचे आपण करारनामे 2 वर्षात केले. लाखो लोकांना रोजगार तिथे मिळणार आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने जर उद्योगपतींच्या